हॅलो, मी नंदिनी. स्वागत आहे सर्वांचे नंदिनी व्लॉग्स मध्ये. आज आमच्या कृष्ण कमळच्या वेलाला पहिले फुल आले. आज वट सावित्री पौर्णिमा. गल्लीत भगवती मातेच्या मंदिराजवळ छान वडाचं झाड आहे. दरवर्षी आम्ही पूजा करायला तिथेच जातो. आता पूजेची तयारी करते. पूजेची सर्व तयारी झाली. आता वडाची पूजा करून येतो. पूजेसाठी ताट बनवलं. ओटीत घालण्यासाठी गहू आंबे घेतले. मनीषा योगिताचं फोटोशूट चाललंय. शिल्पाची पण पूजा झाली आहे. उशीर का बरं झाला का अर्चना? दरवेळेस आमच्या सोबत असते. पूजा करून आले. आता मस्त मसूरची डाळ बनवते. त्याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते. अर्धा किलो अख्खा मसूर घेतला. मसुरा 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुतल्यानंतर रात्रभर भिजत ठेवल्या. रात्रभर भिजल्यानंतर ते स्ट्रेनर मध्ये निथळत ठेवले आणि 2 तास असे सुकत ठेवते कापडावर. मसुरा सुकल्यानंतर काळा मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, लाल मसाला, आलं लसूण पेस्ट आणि मीठ घेतले. तोपर्यंत तेल कडक तापत ठेवले. साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता. तेल तापल्यानंतर त्यात थोडे थोडे करून मसूर टाकले आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. तळताना काळजी घ्यायची कारण तेल उडतं. कुरकुरीत तळल्यानंतर अशा दिसता मसुरा. गॅसची फ्लेम हायच ठेवली आणि अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या. आलं लसूण पेस्ट परतून घेतली. लसूण पेस्ट परतल्यानंतर त्यात हळद अर्धा चमचा, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा मीठ टाकलं. सर्व व्यवस्थित परतून घेतलं. गॅस बंद करून थोडं थंड होऊ दिलं. सर्व साहित्य मसुरावर टाकलं. चमच्याने सर्व साहित्य मस्त मिक्स करून घेतले. कमी साहित्यात बनवली मसूर डाळची नमकीन रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. नवीन गाडी घेतल्यानंतर सर्वच नातेवाईकांनी गाडी ओवाळण्यासाठी बोलवलं. काल सुमनताई बाहेर गावी गेलेल्या होत्या. आजच्या व्लॉगमध्ये सुमनताईकडे जाऊ. दिवा दिवा दिवाला हातला हाईटला फरक आहे. अशीच होती काल गाडी नेलेली. तीन बस एक लहान तिघ बारीकडे बसतात. ए नका नका नको नको.
राहू दे पटकन. छान पुरणपोळ्या केल्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. नंदिनी व्लॉग्स.